करून जाणार की अजून कशा प्रकारची वेगळी तयारी करणं गरजेची आहे, काय वाटतंय? हो, क्वालिफायच्या नक्कीच जाणार आम्ही. आज विजयामध्ये चषकामध्ये आलायस, हा मोठा थाट, इतके जसं आतमध्ये एंट्री करत असताना ज्या पद्धतीचं माहोल आहे, ट्रॉफीज आहेत, सायकल्स आहेत, मोठं थाट बघितल्यानंतर कसं वाटलं? इथं आल्यानंतर काय म्हणशील स्पर्धेबद्दल? स्पर्धेचं आयोजन तर खूपच असतं, प्रत्येक वर्षी नवीन नवीन संकल्पना काही ना काही असतेच. एन्जॉय करतोय? हो, खूपच. खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील मॅचसाठी. हा होता गेम चेंजर ऑफ द मॅच मिस्टर निखिल. त्याच्या बॅटमधून आलेले 5 चेंडू 5 षटकार. ही किमया साधणारा पहिला खेळाडू आहे मागील 3 दिवसामधला. यानंतरची मॅच चालू होते जिथे आई जीवदानी डोंगरपाडा बस संघ आणि त्यांच्यासमोर जांभूळपाड्याचा संघ सुद्धा तयार होतोय. लगेच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि ज्यावेळेला या मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळणार आहे. द लिटल मास्टर ऑफ कॉमेंट्री झोन मिस्टर प्रशांत आदवडे सर. स्टे ट्यून विथ डी.का स्पोर्ट्स. थँक्यू. थैंक यू भरत. इस बार बहुत अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद थोड़ी नीचे बैकफुट पर गेंद को खेलना चाह रहे थे बैटर. आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे शिल्पकार अग्रसेना उपाध्यक्ष पालघर जिल्हा आदरणीय विजयजी घरत साहेब यांच्या संकल्पनेबद्ध ही मानाची स्पर्धा ड्रोन व्ह्यू सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे डी.का स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ऑन साइड पर गेंद को खेला गया. अच्छा स्ट्रोक है. मैदान के खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लेके बाद 4 रन. विजय मामा वीरार टाइगर विजय मामा वीरार टाइगर टाइगर टाइगर. टप्पा थोड़ा ऑफ टाइम के बाहर था और टॉप ऑफ द बॉल जाके बहुत सुंदर तरीके से कटर के साथ गेंद को खेला गया था मैदान के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर. सीधे बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है. भागने की जरूरत नहीं है. डाउन द ग्राउंड दमदार गगनचुंबी सिक्सर. ये शॉट देखिए ऑफ टॉप के काफी बाहर गेंद थी और उसके बावजूद इस गेंद को सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से खेला गया. क्या दर्शनीय स्ट्रोक था बैटर का. बढ़िया बल्लेबाजी हो रही. इथे जे संघ खेळतात त्यांच्या माहितीसाठी आज ड्रॉ केला जाणार नाहीये. तुमचा रन रेट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि रन रेट काउंट केला जाईल. ज्याचा रन रेट बेच असेल त्याला पुढे संधी मिळणार आहे. त्यामुळे रन रेटवरती लक्ष ठेवा. आज ड्रॉ केला जाणार नाहीये. ये खूबसूरत नज़ारा तपस्या का खूबसूरत ग्राउंड आपके पास स्क्रीन पर व्यंगम दृश्य डी.का स्पोर्ट द्वारा दिखाया जा रहा है. हरियाली इस विकेट पर और बहुत कुछ बदल रहा है. अजीत तो 10 पर है. विजय अपना खाता तो नहीं खोल पाए, उनको ज़्यादा मौका नहीं मिला. नॉन स्ट्राइकर पर है और राज के ओवर में हमला किया बल्लेबाज अजीत ने. ओ हेलीकॉप्टर हवाई यात्रा पर गेंद के नीचे खिलाड़ी और लिया कैच आउट. बल्लेबाज अजीत की पारी समाप्त. राज ने बदला लिया. शुक्रिया डीजे. एक्शन रिप्ले अपने स्क्रीन पर आएगा. डी.का स्पोर्ट ये आप देख रहे हैं यूट्यूब पर. यह प्रतियोगिता सीधा प्रसारण ऑन साइड पर गेंद को खेला गया था. बहुत ऊपर गेंद चली गई थी. बाउंड्री लाइन पर रिहान गेंद के नीचे सतर्क सावधान. लिया कैच. अपोनेंट टीम का हुआ नुकसान. अजीत ने बनाए 10 रन. 4 गेंदों का सामना किया. फिलहाल इस मुकाबले की बात करें तो स्टार्ट अच्छा किया था बल्लेबाज ने. विजय और विराज के ऊपर अब दारोमदार बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. राज की गेंदबाजी बिंदी गेंद के साथ आगाज किया था और उसके बाद में एक चौका छक्का. चौथी गेंद पर विकेट. आई जीवदानी कसराली आदर्श पनसपाड़ा. ये खूबसूरत नज़ारा देखिए. तपस्या के खूबसूरत ग्राउंड है और ये सारा नज़ारा ये चंदन सार ड्रोन व्यू आपके स्क्रीन पर है. व्यंगम दृश्य. ऑफ के बाहर गेंद थी कवर के ऊपर से खूबसूरती के साथ खेल दिया. गेंद 1 2 3 4 1 का 4 4 रन.
रणधार विजय मामाचा दरबार तत्वनिष्ठा करत पगार त्याचा स्वभाव है अंगार ये शॉट देखिए थोड़ा ऑफ टर्म के बाहर गेंद थी और बॉडी का वेट थोड़ा सा पीछे चला गया और कवर के ऊपर से ओवर द टॉप खेला गया एक दर्शनीय स्ट्रोक बैटर का लाजवाब बल्लेबाजी बॉडी का वेट ट्रांसफर हुआ था स्टंप की तरफ एक्सीलेंट बैटिंग बाय विराज इज प्लेइंग ऑन फुल ऑन साइड पर गेंद को खेला गया खिलाड़ी आते ना दिया खतरा हो सकता है बल्लेबाज विराज रन आउट दूसरे विकेट का पतन वागोबा जांबुल पड़ा के उम्मीद लगता था दूसरा झटका 24 नंबर फॉर्च्यूनर दिला चलई दिलदार 24 नंबर फॉर्च्यूनर दिला चलई दिलदार विजय मामाच्या चक्कीसार चंदन सर्गात विजय मामाच्या चक्कीसार चंदन सर्गात शुक्रिया टीम वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है आप देख रहे विजय मामा चषक 2026 बहुत ही शानदार आयोजन V24 फाउंडेशन एंड ऑर्गेनाइजेशन ऑफ प्रेजेंट विजय मामा चषक 2026 का ये तीसरा दिन और ये खूबसूरत नज़ारा देखिए ये ग्राउंड है उसके बाद में करीब से वो रोड जा रहा है वो भी दिखाई दे रहा है ये दृश्य आपके स्क्रीन पर रेडी का स्पोर्ट द्वारा ड्रोन व्यू स्कोर 14/2 दूसरा ओवर बहुत महत्वपूर्ण होगा कुशल अपने बोलिंग में आपको तैयार है और बल्लेबाज की बात करें तो विजय के ऊपर दारोमदार रहेगा नागेश इंपॉर्टेंट खिलाड़ी है उनके ऊपर भी बस सबकी निगाह रहेगी और वागोबा जांबुल पड़ा स्टार्ट बाज बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे और उनका विकेट गिरने के बाद कमबैक करने का मौका मिला गेंदबाजों को समय ज्यादा नहीं आपके पास 15 मिनट का समय आपको दिया गया है 3 ओवर के लिए और वक्त जो है ना बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा है वो तो रुकने वाला नहीं है मैन पर एक खिलाड़ी तैनात है एक खिलाड़ी फिलहाल आप देख सकते हैं पॉइंट पर कवर पॉइंट एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ सेट पर 5 खिलाड़ी है बैटर के लिए नागेश ऑन स्ट्राइक ये खूबसूरत नजारा देखिए और उसके बाद में मैच की तरफ रुख करेंगे तपस्या का मैदान बदल रहा है विजय मामा विजय घरत अग्रणी सेना उपाध्यक्ष पालघर जिला टप्पा खाने के बाद थोड़ा बाहर की तरफ निकलते हुए गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे इस बार थोड़ा सा घुमाव था बहुत अच्छी गेंद थी और ऑन साइड पर खेलना चाह रहे थे सूर्यकांत ने लेग बाई का इशारा किया है और इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी रन संख्या 15 रन 2 विकेट के नुकसान पर 4 कैमरे का इस्तेमाल डिका स्पोर्ट द्वारा बल्लेबाज की बात करें तो कुशल के सामने विजय खड़े हैं बल्लेबाजी करने के लिए ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट और स्क्वायर लेग पर खिलाड़ी 3 खिलाड़ी बाउंड्री रन पर तैनात लेग ब्रेक ऑन साइड पर खेलना चाह रहे थे अगेंस्ट द टर्न मिड में बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया रन बनाने का कोई मौका नहीं है बढ़िया गेंदबाजी इस ओवर में कुशल द्वारा अपना स्किल दिखा रहे हैं इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट फुल टॉस उसके ऊपर बल्लेबाज विजय बने बॉस लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद को खेल दिया बाउंड्री रन के बाद 6 रन मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक कन्नड सागावात भरला विजय करत शुक्रिया डीजे आई जुदानी कसराड़ी आदर्श पड़त टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा आपको टॉस बॉक्स पे आना है आई जुदानी कसराड़ी आदर्श पड़ा यह भी फुल टॉस है ऑन साइड पर खिलाड़ी गेंद के नीचे ये कैच होना चाहिए बल्लेबाज आउट पारी समाप्ति विजय की कुशल को विकेट मिला सेलिब्रेशन मोमेंट है और एक बहुत बड़ा झटका लगा बल्लेबाज विजय की पारी समाप्त अग्री से नेशी तुटनात विजय मामाची न्यारीच बात समाज कार्य करतो हा दिन रात कैलास काका आधार आमचा माणूस लाखात ये बिल्कुल तोहफा आपके लिए देखिए क्या हुआ था मैदान के अंदर फुल टॉस गेंद थी और ऑन साइड पर खेला गया था बहुत ऊपर गेंद चली गई थी तारामंडल में गेंद के नीचे रिहान यह है सतर्क सावधान लिया कैच और अपोनेंट टीम का हुआ नुकसान दूसरा कैच है रिहान का बहुत ही बेहतरीन फील्डिंग कर रहे ये मौका था बल्लेबाज के पास फुल टॉस गेंद खुशी आई थी लेकिन आपने उसका फायदा नहीं उठाया
स्कोर 21 रन 3 विकेट के नुकसान पर और 9 मिनट 30 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है। ओवर फिलहाल दूसरा प्रगति पर। इस ओवर की 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण हैं। ये 5वीं गेंद, बल्लेबाज धीरे धीरे आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। रणजीत आदर्श पडा दोन्ही संघांना शेवटचा कॉल आहे। आपण दयाला भेटायचे, टी शर्ट घेऊन जायचे, फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे आहेत, आपल्या खेळाडूंची यादी आपल्याला या ठिकाणी अपडेट करायची आहे। या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। आई जीवदानी कसाळी, आदर्श पणसपडा। धाव अजून 49 मिनटं झाली आहेत। ये खूबसूरत नजारा तपस्या का ग्राउंड आपके स्क्रीन पर है। ड्रोन व्यू ऑफ स्टंप के बाहर गेंद, इस बार अच्छा स्ट्रोक खेला गया, पॉइंट के ऊपर से गेंद बॉडी लगे, बाद 4 रन। विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक। विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक। चंदन सरची शान, विजय घरत मामा महान, या करी सेनेची शान। थँक्यू सदानंद पाटील डोंगरपाडा। जर ह्यांना या ठिकाणी आणखीन एक कॅच पकडली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। डोंगरपाड्याचे सुपुत्र आहेत सदानंद पाटील, त्यांच्याकडून पारितोषिक असणार आहे। ऑनसेटला चेंडू खेळला, अप्रतिम फटका। रिहान आज बिझी दिसतोय, सातत्यानं चेंडू त्याचा फाटला करतोय आणि आता या एकेरी धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती आता 26 ला 3 स्थिती आहे। 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। तुमच्याकडे वेळ किती आहे? 7 मिनिटं आणि 52 सेकंद शिल्लक आहेत। तर पहिल्या 2 षटका करता तुम्ही कमी वेळ घेतला, खूप चांगली कामगिरी केली। आई जीवदानी डोंगरपाडा बाबी संघानं फक्त आता इथे वेळ घेऊ नका जास्त। आई जीवदानी कसाळी, आदर्श पणसपडा। आज शेवटचा कॉल असणार आहे तुमच्यासाठी। अनेक गोष्टींची चर्चा होते। समोर एक होर्डिंग आपल्याला बघायला मिळते, मालिका वीराचा पुरस्कार 4 व्हीलर आहे। अटी नियम शर्ती या ठिकाणी लागू आहेत। अग्रदा विजय आणि त्याचबरोबर रोहित कुमार यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत है। और खूबसूरती के साथ गेंद को खेला गया, एक्स्ट्रा कवर पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। अब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज। इंटरेस्टिंग मुकाबला ये है। और आरके डोंगरपाड़ा भी जिन्होंने टॉस जीता था, पहले गेंदबाजी करने का फैसला लिया, तब वाकुबा जामुलपाड़ा को करनी है बल्लेबाजी। फिलहाल इस मुकाबले में तीसरा ओवर प्रगति पर है। 28 रन 3 विकेट के नुकसान पर नागेश जिनके ऊपर दारोमदार रहेगा। गति परिवर्तन किया गया था, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे। स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, 1 रन मुकम्मल किया गया। थोड़ा सा फंबल हुए थे खिलाड़ी, फाइनली के खिलाड़ी आए थे स्क्वायर लेग पर और इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 29 3 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर है और आने वाला मैच आई जीवदानी कसाळी बनाम आदर्श पणसपडा। इंपॉर्टेंट मैच है। ऑनसाइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है। 4 खिलाड़ी ऑनसाइड पर, 3 बॉर्डर पर, 1 खिलाड़ी दायरे के अंदर। टॉस मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर है, इससे कवर पर खिलाड़ी, सुंदर कैच। पहले रिहान, अब आर्यन, ये युवा खिलाड़ी है, बहुत ही अच्छा कैच। नागेश बैक टू द पवेलियन, तीसरे विकेट का पतन, चौथे विकेट का पतन। संधी साधूनी थेट पठ्यानतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। विकेट देखे ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस गेंद थी, लेग ब्रेक करना चाहते थे, हवा में गेंद थी और बहुत ही अच्छा कैच आर्यन का। ये रनिंग कैच है आर्यन का, रनिंग और स्टनिंग कैच, जबरदस्त फील्डिंग। रिहान युवा खिलाड़ी है, आर्यन दोनों ने प्रभावित किया। ये कैच देखिए, ये रनिंग कैच था। मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर है और उसके पीछे और एक खिलाड़ी है जो एक्स्ट्रा कवर की तरफ होना चाहिए था। बिल्कुल वो पहले एक्स्ट्रा कवर की तरफ थे, अब देखिए अब थोड़ा सा फील्डिंग में वो तब्दीली कर रहे हैं। हार्दिक पाटिल का यह ओवर 3 गेंदों में 3 रन 1 विकेट। बल्लेबाज मुकेश मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी करने के लिए। लेग ब्रेक करना चाहते थे, ऑन साइड पर रिहान, तीसरा कैच। सदानंद पाटिल डोंगरपाड़ा, इनकी तरफ से 1000 का इनाम रिहान के लिए, क्योंकि इन्होंने 3 कैच लपके हैं। बेहतरीन फील्डिंग का नजारा। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। त्यांनी बक्षीस दिले आपल्या मुलासाठी। लेकिन पिछले 2 जो विकेट है
बॅट्समन चला लवकर, काय करताय? इंपॉर्टेंट मुकाबला है और फुल टॉस गेंद पर विकेट गिरे, वो सबसे बड़ी समस्या। ये गेंद बॉर्डर लाइन के बाहर जानी चाहिए थी, लेकिन रिहान का इन्होंने पता ढूंढ लिया। महेश पाटील जर 3 षटकार टोटवले तर धीरेन भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक। अमर दादाकडनं पण या ठिकाणी 1000, 2000 रुपये टोटल, 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। विशेष करून महेश पाटीलसाठी पारितोषिक। रियान 1000 रुपये जिंकलेले आहेत। आता बघूया महेश पाटील मैदानावरती दाखल झाले आहेत, त्यांना देखील संधी आहे। टप्पापर्यंत आतमध्ये येणारा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू आणि बॅटमध्ये तितका चांगला संपर्क नाहीये। दयाकडून 500 असतील, अमरकडून 1000, धीरेनकडून 1000, दया 1000, धीरेन 1000, अमर 1000, 3000 महेश वरती लावण्यात आलेले आहेत। अर्थात हे पारितोषिक है। रंजीत 8 पर खेल रहा, 30 रन 5 विकेट के नुकसान पर और तीसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। आने वाला मैच आदर्श पनसपाड़ा और आई जोधानी कसराड़ी तैयार है टॉस के लिए। कमाल का गजब का शॉट है, खिलाड़ी यहाँ मौजूद है, लेकिन खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने। दर्शनीय स्ट्रोक रंजीत के बल्ले से सिक्सर। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 36 रन स्कोर बोर्ड पर, 36 ऑन द बोर्ड। कसरडी टीम कॅप्टन आदर्श पणसपडा टीम कॅप्टन आपण टॉस साठी यात चला, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे। 36 ऑन द बोर्ड, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था, ताकतवर स्ट्रोक बल्लेबाज द्वारा। रंजीत 14 पर खेल छक्के की मदद से महेश पाटिल के ऊपर बहुत सारे इनाम। दया 1000, धीरू 1000, अमर 1000, 3000 का इनाम। लगातार 3 छक्कों के लिए महेश पाटिल। टाइमलाइन देखिए जिस तरह से 15 गेंदों का जो खेल है, जिसमें सिक्सर, विकेट, चौके, रन आउट, उसके बाद में बस सिक्सर, सिंगल, ये सारी चीजें आपने देखी है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी भी हुई है। पिछले 15 गेंदों की ये कहानी आपके स्क्रीन पर है। जोधानी डोंगरपाड़ा टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन जरूर किया। रिहान और आर्यन, तो 2 राइजिंग स्टार बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं। लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। महेश पाटिल जिनके ऊपर बहुत सारे इनाम हैं। रोहित कुमार, आपका भी स्वागत। इस ओवर की अगली गेंद ऑन सेट पर पुल किया, रिहान का ये क्या चौथा कैच हो जाएगा? चौथा कैच, बल्लेबाज आउट, विकेट मिला है। बैक टू द पेबल जा रहे बैटर महेश पाटिल की पारी समाप्त। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। एक गोष्ट मला समजत नाही, अजूनही समजत नाही, काल पण समजली नाही, आज पण समजली नाही धीरू, कारण बॅट्समन जेव्हा आउट होतात तर 2 बॅट्समन तुम्ही तयार करा ठेवत, म्हणजे 2 बॅट्समन तुमचे। आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पॅड करून तुमचे 2 बॅट्समन तयार असतात। स्वप्नील पाटील धीरूकडून 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। 37 पर 6, चौथा ओवर प्रगति पर है। बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में हर्ष पाटिल द्वारा। और वाघोबा जाबल पड़ा 37 पर 6। कसराळी पणसपाडा टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचे। लास्ट कॉल आपल्याला दिलेला आहे। पणसपाडा टीम, आदर्श पणसपाडा, कसराळी दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी या। हर्ष पाटिल अपने बोरिंग मार्ग पर तैयार है सामना करने के लिए बल्लेबाज स्वप्निल पाटिल। बेहतरीन स्ट्रोक, भागने की जरूरत नहीं है। गेंद 1 बाउंस, बाउंड्री रन के बाद 4 रन। सिक्सर है, सिक्सर, ओके, बस सिक्सर, 6 रन। आणि रिहान साठी सदानंद पाटील डोंगरपाडा यांच्याकडून ऑनलाईन 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। दादा जर तुम्ही कॉमेंट्री ऐकत असेल ना तर त्याने 3 नाही 4 कॅच पकडले, त्यामुळे अजून मला वाटतं 200 रुपये वाढतील। पाठवलेले ते पोचलेले आहेत आता सध्या ऑनलाईन आमच्यापर्यंत ते पोचलेले पारितोषिक।
अफलातून कामगिरी केली. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. याचा अर्थ काय तर आई जीवदानी डोंगरपाडा बी साठी पुढची पिढी तयार आहे. आता बऱ्याच वेळा आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील बघतो की नवीन पिढी देखील येणं गरजेचं आहे. मागच्या 10, 12, 13, 14, 15 वर्ष आपण तेच खेळाडू बघतोय आणि त्यावरती मी जाणार आहे. परंतु आता पहिल्यांदा मॅचकडे जाऊया. 44-6 स्थिती आहे. वाघोबा जांभूळपाडा फटका तर चांगला आहे, दर्जेदार आहे. खबरच्या डोक्यावरून चेंडू फ्लॅट षटकार. आपला फटका 440चा झटका षटकार. हे विजय मामाचा बायोडेटा कागरी सेनेचा पुढारी मोठा क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा स्पर्धेसाठी खर्चितो नोटा ताकदीचा वापर करत असताना बॅट्समन थोडा पुढे सरसावत खेळलेला फटका होता. शानदार बॅटिंग. रणजित 20 वरती घेतोय. महत्वाची इनिंग. दाबल का दाबा आहेत. 50 धावा पूर्ण झाले आहेत वाघोबा जांभूळपाडा संघाच्या. 14 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 14. हा डॉट बॉल आहे. 50-6 स्थिती आहे मैदानावरती. जो खेळ आपण बघतोय अत्यंत महत्वाचा. धुळा उडतोय. सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईड यॉर्कर. युवा खेळाडू हर्ष पाटील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो आलाय. याचा अर्थ फलंदाज बाद होईल. परंतु कौतुक करायला लागेल रणजितचं. त्यानं जबरदस्त कामगिरी केले. दमदार बॅटिंग केले आणि धावसंख्या झाले एकूण 4 षटकांचा खेळ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धापलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना वाघोबा जांभूळपाडा संघाने उभारले आहेत. आई जीवदानी डोंगरपाडा बी संघासमोर 52 धावांचं आव्हान असणार आहे. यानंतर आई जीवदानी कसाळी आदर्श फणसपाडा. कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. बोथ कॅप्टन. काल आदर्श फणसपाडा संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. कॅप्टन रेडी. त्याला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. आदरणीय राजे आपल्या खाडीगावचे सुपुत्र आणि उद्योजक आदरणीय राजेजी पाटील आपल्या बरोबर आता आहेत. त्यांच्या शुभ हस्ते बस टॉस केला जाईल. मॅच क्रमांक 3 विजय मामा चषक 2026 टॉस कबास. V24 ची मागणी झाली. आगरी सेना आलेली आहे. कसाळी संघाने टॉस जिंकलेला आहे. फक्त निर्णय सांगायचा अत्यंत महत्वाचा सामना. बॅटिंग असेल थोडा वेगळा निर्णय घेतला असं वाटतं. काय प्लॅन केलाय ना इकडे आता बघूया. पहिली बॅटिंग केल्यावर आम्ही रोखण्याचा ट्राय करू यांना. किती धावा. 40-50 पॉवर प्ले बघूया आता. प्लेअर शुभेच्छा असतील तुम्हाला कारण महत्वाचा सामना आहे. तर कसाळी संघाने टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघ या ठिकाणी या अत्यंत महत्वाच्या सामन्यासाठी सज्ज असतील. तर मी विनंती शुभ असते. टॉस देखील झालेला आहे पण त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. दोन्ही बॅट्समन लवकरात लवकर मैदानावरती यायचे. स्पर्धेचे उद्घाते स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय विजय मामा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान. उद्योजक आदरणीय सन्माननीय राजेश पाटील यांचा सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. मायेची शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची एक आठवण म्हणून टोकन ऑफ लव्ह फ्रॉम विजय मामा एक आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मान या ठिकाणी केला जातोय. कसाळी संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करू शकले असते ते पण तरी बॅटिंग करण्याचा निर्णय थोडासा धक्का असेल तुम्हाला. परंतु बघूया त्यांचा तो निर्णय ते 7 ठरवतात का. यानंतर आणखीन एक महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू झालेला आहे. अर्थात दुसरी इनिंग देखील महत्त्वाची आहे. ऐकूया भरत मोरे यांचा मधुर आवाज. हॅलो चेक.
एज आणि चेंडू गलीमधून निघून चालला. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे जाते. आउटफील्ड बिलकुल फास्ट. पहिल्या चेंडूवरती शानदार, दमदार, बहारदार, अफलातून चौकार. 4 धावा. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले थँक्यू थँक्यू. वेलकम बॅक. आलेला सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बघा ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू आतमध्ये येत असं त्याला कट केलं आणि गलीमधून चेंडू निघून चालला थर्ड मॅचच्या दिशेने. आउटफील्ड एवढी फास्ट होती की चेंडू थांबवणं शक्य नाही झालं. 4 धाबा पहिला चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. जयेश पाटील आणि रेहान पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे 52 धाबांचा पाठलाग करण्यासाठी. नेक्स्ट बॉल. पुढच्या बॉलला पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला तितके तयार होते चेंडूला पकडण्यासाठी. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येईल हे माहीत होतं. त्याने वेल जज केलं. चेंडू अडला आणि एकच दाना पाहायला मिळाली. आई जीवदानी डोंगरपाडाचा संघ आपण पाहताय. रेहान पाटीलच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं बक्षीस त्याच्या वडिलांकडून आहे सदानंद पाटील यांच्याकडून. चेंडू टप्पा पडल्यानंतर काही प्रमाणात खाली राहिला आणि त्याला करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये एकदा येताना पाहायला मिळाली. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये हवेचा इतका चांगला सपोर्ट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. कोणताही संघ बॅटिंग करो त्याच्यासाठी एक चांगली बाब म्हणजे तो हवेचा झोक ऑन साईडला असणं जे सकाळी या मैदानात पाहायला मिळत आहे. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून लॉफ्टेड स्ट्रोक चेंडू निघून चाललाय. कव्हर पॉइंट सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. थँक्यू. विजय मामा चषक सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा याच नावाची चर्चा. विजय मामा चषक V25 फाउंडेशन आणि अग्रिसेना पुरस्कृत ही स्पर्धा खूप मोठं. महेश पाटीलच्या प्रत्येक कॅचला 200 रुपये धीरेन भगत यांच्याकडून. नेक्स्ट बॉल. यावेळेला इनसाइड आउट. शानदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू चाललाय 1 बाउंड सीमारेखा पार. एक्स्ट्रा कव्हरला भेटत असताना येतोय दमदार चौकार. 4 धावा. खेळून नाही स्पर्धा जणू क्षण हा उत्सवाचा. आतुरता आहे प्रत्येकाला खेळ खेळ न जल्लोषाचा. इतकं सुंदर गाणं चालू आहे की ते गाणं थांबवावं असं वाटत नाही. आणि मग नंतर आम्हाला मॅचच्या दिशेने जबरदस्ती वळावं लागतं. आई जीवदानी डोंगरपाडा ब संघ आहे 14 धावफलक जाऊन पोहोचलाय. शानदार बॅटिंग होते. 2 विभाग वैतरणा अ संघटातील आपण सामने बघतोय. ग्रामीण विभाग आणि शहर विभाग 2 गटामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. 12,12,000 आणि 24,24,000 ही बक्षीस सगळ्यांच्या नजरेत आहेत. लगातार 5 वर्ष जिंकणाऱ्या संघांसाठी ती बक्षीस त्याच्यासाठी विविध अटी नियम आहेत. ती 4 व्हीलर कार मामांच्या बरोबर फोटोच्या बाजूला आहे. त्या 4 व्हीलर कारची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. नेक्स्ट ओव्हर. दुसरं षटक. आतमध्ये येणारा चेंडू त्याला स्लाइस करायचं होतं, कट करायचं होतं पण चेंडूला जज नाही करू शकले. रेहान डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. नागेशला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. काहीतरी वेगळं म्हणजे काय, जो रिक्वायर्ड रन रेट कमी होत असताना करंट रन रेट वाढला आहे तो उलटा करावा लागणार आहे. आणि तो उलटा करण्यासाठी ठोस पावलं उचलावे लागतील. मग कोणत्या लेंथवर टाकावा लागणार आहे चेंडू, कोणत्या लाईनवरती टाकावा लागणार आहे. इनसाइड आउट एज. पुन्हा एकदा चेंडू त्याच क्षेत्रामध्ये. मोठ्या प्रमाणात लिडिंग एज बघायला मिळाल्यात. मागील काही 6-7 चेंडूचा जर तुम्ही खेळ बघाल तर तुम्हाला त्या लिडिंग एजवाले चित्र खूप मोठ्या प्रमाणात दिसतील. टप्पा पहिल्यांदा चेंडू ड्रिप झालाय, वळालाय, मागे निघून गेलाय दिला आणि वाईटची सांगता पंचाकडून व्हायला होत असताना आपण पाहतोय. मिस्टर सूर्यकांत सर, महेश कडू सर, खालिद शेख सर हे आजच्या या स्पर्धेसाठी ऑफिशियल अंपायर म्हणून पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चंदनसार मधील हे सुप्रसिद्ध मैदान, सुप्रसिद्ध स्पर्धा, नावाजलेली स्पर्धा, नावारूपाला आलेली स्पर्धा आणि प्रेक्षकांच्या हृदयामध्ये वेगळं स्थान निर्माण केली स्पर्धा. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पण दोघेही नाही.
चेंडूला गॅदर करू शकले तर चेंडू मिडविकेटच्या दिशेने निघून चाललाय. तोपर्यंत 1चं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये. 3 धावा पूर्ण करत असताना काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. अपेक्षा तीच होती की इथून धावा जर का सावकार षटकारांना नाही आल्या तर डबलला ट्रिपल अशा धावांमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि धावफलकाला वाढवायचं. 21-0. 3 चेंडूचा अजून एक खेळणे शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट जर बघाल तर मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. स्क्वेअर लेग मिडविकेटच्या बाजूने थोडासा झुकता आहे आणि त्यानंतर लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग अप आहे. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर लागण्यात आला. फाईन लेग बिलकुल विकेट किपरच्या क्लोज. समोर डाऊन द ग्राउंड चेंडूंच हवेत. लॉंग अपचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल नाही होऊ शकलाय. हमें तो अपनों ने लूटा अशी वाली कहाणी. गैरों में कहा दम था. आणि अशा प्रकारचे कॅच सोडल्यानंतर तुम्हाला मॅच मध्ये राहणं डिफिकल्ट बनतं. 14-29 ची इक्वेशन आहे. 14 चेंडूने 29 धावांची गरज आहे. समोर डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा चेंडूंचा हवेत. रेहानच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेला नाही चुकी होणार. क्षेत्र होतं लॉंगॉनचं. टिपला झेल. संपला खेळ. रेहान पाटील बाद. खेळून नाही स्पर्धा गणू क्षण हा उत्सवाचा आतुरता आहे प्रत्येकाला. विजय मामा चषक 2026 ही स्पर्धा आपण बघत आहात. एका स्पोर्ट्स या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. 2017 पासून या स्पर्धेला ओव्हरआर्मचं स्वरूप प्राप्त झालं होतं. 2017 50,000 रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं होतं. याच ठिकाणी व्यासपीठ होतं आणि इथूनच ती सुरुवात झाली होती आणि आजवर ती परंपरा कायम ठेवली आहे. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी 23-1. इथून एखादा मोठा फटका या मॅचला अजून एक वेगळी कलाटणी देईल. जो आस्किंग रन रेट आणि करंट रन रेटची मी चर्चा करत होतो त्याकडे पुन्हा जाईल. यावेळेला लॉफ्ट केलं चेंडूला. शफल झाल्याने त्यानंतर पुल शफलिंग पुल मिडविकेटच्या डोक्यावरून पाठवलंय. सीमारेखा पार. षटकार. षटकार आला. 6 धावा आल्या आणि 6 धावा आल्यानंतर धावफलक आता वेगाने वाढला आणि आता इक्वेशन मध्ये पुन्हा बदल. 5व्या चेंडूपर्यंत नागेशने प्रचंड तडफण टाकलं होतं फलंदाजांवरती पण जयेशने सांगितलं ते तडफणाचा काही फायदा होणार नाहीये. राज आलाय तो सुद्धा माझ्यासारखेच फटके मारतो आणि राजने तो फटका लगावला होता. बघा स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. शहरी आणि ग्रामीण गटामध्ये 24 लाख 24 12 लाख 24 आणि मालिकेवरासाठी ती कार. सलग 5 वर्ष जो मालिकेवराचा खिताब घेणार त्याच्यासाठी ती कार असेल. सलग 5 वर्ष जिंकणाऱ्या संघाला 24,24,000 रुपये 24 रुपयाचं बक्षीस. 12,24,000 बक्षीस. स्कोअर 29. बरं अत्यंत महत्त्वाचा हा षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याची चित्र थोडीशी बदलतात. काय वाटतंय सामना आपण जिंकणार का? हो नक्कीच जिंकणार. कोणावरती जास्त विश्वास आहे? जयेश आणि राज. जयेश आणि राजवरती विश्वास आहे. ते मैदानावरती आज राज करतील. उद्या काय कमाल होते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अजून एक युनिक संकल्पना बघा. डगआउटमध्ये जाऊन सुद्धा आमचे समालोचक मित्र प्रशांत आदवडे सर त्या ठिकाणी चर्चा करतायत. एक छोटीशी बाईट एक वेगळी ऊर्जा देऊन जाऊ शकते. एक छोटीशी बाईट या कहाणीमध्ये ट्विस्ट आणू शकते. पण इथे हा जो सामना आहे प्रशांत सर मगाशी जसं तुम्ही सांगितलं त्यांना जिंकण्याची आशा जरूर आहे पण 12-23 ही इक्वेशन तितकीशी सोपी नाही अवघडी नाही आहे. इथून गोलंदाजी करणारा संघ पलटवार करू शकतो. विराज आलाय. तिसरं षटक घेऊन विराजचा हा चेंडू उजव्या बाहेरून आतमध्ये येत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू आलाय. डॉट बॉलची संख्या जेवढी वाढणार तेवढा गोलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये परत येणार. डोंगरपणासाठी अडचणी त्यावेळेलाच वाढणार ज्या वेळेला चेंडूवरती धावा नाही येणार. 29 वरती 1 आहेत. 12.55 आस्किंग रन रेट आहे आणि असं असताना विराज समोर आता जयेश. हलक्या हाताने खेळलं. चेंडूला ड्राईव्ह केलं. ऑफ ड्राईव्हचा हा फटका. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा सहज जाऊन कंप्लीट केल्या जात आहेत.
कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सादर केलं जातं. क्रिकेटमध्ये याच गोष्टींना आपल्याला समजणं गरजेचं असतं. तुम्ही जितका चांगला तुमचा कॅल्क्युलेशन असणार, जितकी चांगली कॅल्क्युलेशनवरती कमांड असणार, तितकी चांगली पकड मानसिकरित्या तुम्ही सामन्यावरती आणू शकता. आणि तोच प्रयत्न इथे फलंदाजाने केला आहे. बरंच सध्या दोन्ही संघांना समान संधी हा सामना जिंकण्याकरता. आणि खरी मजा तेव्हाच येते ज्या वेळेला समान संधी असते. समान संधी आहे, समान विचार होतील का, दुरून घेतण्याचा प्रयत्न आणि चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवलं. एकदा धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, थ्रो नाही बरोबर आलाय, त्यामुळे 2 धावा सहज धाव कंप्लीट केल्यात त्या राजेशनं. 9 चेंडूने 19 धावांची आता गरज असणार आहे. 33 वरती 1. डोंगरपाड्यासाठी एक जमेची बाजू काय आहे तर त्यांच्याकडे विकेट शिल्लक आहेत 9. फक्त एकच विकेट आले, रेहान पाटील बाद झालाय. पण 2 जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत त्या दोघांनीही षटकार मारण्याची किमया साधली. म्हणजेच काय तर षटकार ठोठाण्याची कुवत त्यांच्यामध्ये, मोठा फटका ते मारू शकतात, केव्हाही या सामन्यात टर्न करू शकतात. आता त्याच्या अगोदर डॉटची संख्या नाही वाढली तर हा सामना डोंगरपाड्यासाठी सोपा होऊन जातोय. पण इथून एखादी विकेट जर का मिळतीये तर इथून वाघोबा जांभूळपाडा संघ या मॅचमध्ये परत येऊ शकतो. नेक्स्ट बॉल यावेळेला हो, चेंडू गेला मागे, फाईन लेगचं क्षेत्र निवडला नाही तर दमदार चौकार लगावलाय. 4 धावा. खेळण्या जल्लोषाचा स्पर्धेत येण्या, भाग घेण्या उत्साही असतो स्पर्धका. स्पर्धेत येण्या, भाग घेण्या. जयेश पाटील, जयेशच्या बॅटमधून हा चौकार आला. बघा जयेशची वादळी खेळी. मगाशी निखिलचा आपण ब्लास्ट पाहिला होता, गेम चेंजर तो राहिला होता. आणि बरोबर ते मॅन ऑफ द मॅचला गेम चेंजर ऑफ द मॅच नाव ठेवलं ते काही चुकीचं नाही आहे. प्रत्येक मॅचमध्ये गेम चेंजर आहेत. हो, यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडूला टोलावले क्षेत्ररक्षक. इनफिल्ड मध्ये तैनात चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. आता मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न. जयेशच्या खेळीचं एक मेन मुद्दा काय राहिला किंवा एक मेन पॉईंट काय राहिला आहे, 38 वरती 1, 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. मेन पॉईंट हा राहिला की जयेशने प्रत्येक चेंडूवरती प्रहार नाही केला. त्याने चेंडू ज्या दिशेने आला त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. आणि हेच तर क्रिकेटचं लॉजिक आहे. 7-14 समोर डाऊन दी ग्राउंड, चेंडूंचा वेग क्षेत्राच्या चेंडूवरती पोहोचला नाही. जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत यश फलंदाज बाद. जयेश पाटीलला माघारी परतावं लागतंय. मोठी विकेट शेवटच्या चेंडूवरती आली आहे आणि कदाचित ही विकेट गेम चेंजिंग मोमेंट ठरू शकते. जोरदार टाळ्या होऊन जातात. 11 बॉल 27 धावांची जयेश पाटीलची खेळी जर तुम्हाला आवडली असेल तर. आपले संकट पाहून स्वतः येतो तो धावून. आपले संकट पाहून स्वतः येतो तो धावून. राजा मोठ्या मनाचा येतोय कामा, आपला विजय मामा. सदा येतोय कामा, आपला विजय थँक्यू. क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. जयची खेळी तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. अफलातून बॅटिंग केले, सामना जिवंत ठेवलाय. परत या सामन्यात ती रंगत पडले, मजा येते. नाही, खूप मजा. जयेशची विकेट आली आहे. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह अशा 2 गोष्टी. नाण्याच्या 2 बाजू असतात ना, तशा या 2 बाजू आहेत. जयेश पाटीलचं बाद होणं ही थोडीशी चिंतेची बाब आहे डोंगरपाड्यासाठी. कारण नवीन येणारा फलंदाज आहे, तो फ्रेश असणार आहे. आणि असं असताना 6 बॉल 12ची इक्वेशन ओव्हरऑल तुम्ही जर का त्या 52 धावावरती नजर टाकाल तर 13च्या आसपासचा आस्किंग रन रेट होता. जो येस 6-13 आहे. येस 6-13 आहे. विकेट आली. येस सर. बॉल पाहिजे का सूर्यकांत? बॉलची आवश्यकता येतात. फक्त मॅच चालू ठेवा. क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त वेळ या ठिकाणी घेऊ नका. टीम मिटिंग करायची नाहीये. चला सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती. तो दुसरा बॉल फेकायचा आहे सर. बघा, टीम मिटिंगसाठी वेळ फक्त तुम्हाला मैदानाबाहेर मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही केलेल्या स्ट्रॅटेजीजना त्याचा अवलंब करण्यामध्ये वेळ घालवायचा आहे. जास्त वेळ तुम्ही सगळेच जण एकत्रित घ्याल तर तुम्हाला तितकासा वेळ दिलेला नाही आहे. आणि त्यानंतर होणारा जो सामना आहे त्या दोन्ही टीम आपण तयार आहात. बॅटिंग करण्याकरता आपल्याला संधी मिळणार आहे, बॉलिंग करण्याकरता संधी मिळणार आहे. पुढचा सामना फक्त या ठिकाणी आता 6 चेंडू शिल्लक आहेत या मॅचचे. तर दोन्ही संघ विशेष करून फिल्डिंग करणारी टीम आमच्या
व्यासपीठाच्या समोर यायचं किंवा अगदी डगआउटच्या डाव्या बाजूला यायचं प्लीज आपल्याला विनंती आहे. आदरणीय सचिनजी राऊत साहेब आणि चेतनजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विजय मामा चषक 2026च्या वतीनं, P24 फाउंडेशनच्या वतीनं, अग्रसेनेच्या वतीनं. चला मैदानाच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 6 में 13, क्या ये मॅच होगा मेरा, देखना होगा. डोंगरपाडा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जांभूळपाडा. हे बघा, हे व्यासपीठ आणि व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर. नवीन गोलंदाज विजयचा चेंडू दुरून खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय पण दूर वरती राहिलाय. एकाच रूपांतर 2 मध्ये सहज झालंय. चांगली रनिंग दोघांची बघायला मिळाली आणि 2 धावा आल्यानंतर आता धावफलक पुढे जात असताना मॅचला बढावा मिळतोय. 5-11च्या इक्वेशन मध्ये मॅच आल्यानंतर आता फलंदाजाचा अप्रोच बघण्यालायक असणार आहे. काय इंटेंट आता बॉलिंग केली जाते ते सुद्धा बघितलं जाईल. एक्सपिरियन्स बॉलर विजय बॉलिंग मार्क वरती 41 वरती 2 लेट खेळलेत, कदाचित थेट झालाय, चेंडू निघून चाललाय लॉंग लेग सीमारेषा जवळ. हो, क्षेत्ररक्षक आलाय तिथे, फक्त 2च धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. मैदानाच्या आतल्या हरकती ज्या आहेत त्या हरकती क्लिअर इंडिकेशन देत नाहीत की कोणत्या संघाच्या बाजूने हा सामना जातोय. सद्यस्थितीला आई जीवदानी डोंगरपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये जरूर आहे, पण वाघोबा जांभूळपाडा संघाचा खेळ जर बघाल मागील 2 चेंडूवरचा, मागील 3 चेंडूवरचा, तर या 4-9 तितक्याशा सोप्या राहिलेल्या नाही आहेत. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू 2 धावा आल्या तर हा स्कोर लेवल होईल. पण या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसचा आहे. तुम्हाला धावांचा पाठलाग करावा लागेल कारण ते मॅन्डेटरी आहे. चला थोडी घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षणाच्या सजावटीमध्ये थोडासा बदल. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक लावण्यात आला. मिड विकेटमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. काऊ कॉर्नर सुद्धा डीपमध्ये लावण्यात आला. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आहे. हो, स्लोअर वन उसळी घेणारा चेंडू आणि त्याच्या गतीमध्ये पूर्णपणे टप्पा पडल्यानंतर बदल बघायला मिळाला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. राज स्ट्राईक एंडवरती, ज्या राजच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि राजला तो षटकार पुन्हा एकदा प्रदर्शित करावा लागणार आहे, त्याची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. तर आणि तरच या मॅचमध्ये आई जीवदानी डोंगरपाडा संघ परत येऊ शकतो. कारण जो काही 2-3चा पट्टा चालू होता त्याला कुठेतरी रोग लागलाय. 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 मध्ये 9 हुक केलंय नाही. ओ, यावेळेला कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा एक कॅच सुटलाय. आता सामना 2-7 वरती येऊन थांबलाय. 2 चेंडू 7 धावांची गरज. 2 मध्ये 7. कोण करणार कोणावरती मात, कोणाला मिळणार आहे कोणाची साथ, येणारी काळ वेळ सांगेल. आई जीवदानी डोंगरपाडा ब. सुरुवात चांगली झाली होती. जयेश पाटीलच्या विकेटने सर्व चित्र आता बदललेली आहेत आणि असं असताना राजने स्वतःच्या खात्यावरती जबाबदारी घेतली आहे. 2 धावा आणि 1 डॉट असे 4 चेंडू त्याला फेस केल्यात. पण 2 मध्ये 7, एक षटकार. या चंदन सर्वाल्यांनी विकासाला आणलंय गती. या चंदन सर्वाल्यांनी विकासाला आणलंय गती. अरे किंग मेकर आहेत किती ना त्यांना विजय मामाची भीती. किंग मेकर आहेत किती ना त्यांना विजय मामाची भीती. किंग मेकर आहेत किती ना त्यांना विजय मामाची. पराभूत होणारा जो संघ आहे त्याचा कॅप्टन लगेचच व्यासपीठावरती येईल. प्रत्येक पराभूत झालेल्या संघाचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय आणि गेम चेंजर खेळाडू आहे त्याचा गौरव देखील या ठिकाणी केला जाणार आहे. त्यामुळे आज सामना समाप्त झाल्यानंतर एक टीम फिल्डिंग करणारी आतमध्ये जाईल मैदानावरती. आदर्श फणसपाडा आई जीवदानी कसाळीचा संघ डगआउटमध्ये बसेल. हे अगदी 1 मिनिटामध्ये या सगळ्या प्रक्रिया होतील. आपल्याला विनंती आहे सामना समाप्त झाल्यानंतर हस्तांदोलन देखील करायचं आहे. 45ला 3 स्थिती आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे. काय चमत्कारिक बॉल बघायला मिळेल का? इथे एखादा वाईट, एखादा नो असा जर का आला तर कदाचित ही मॅच आई जीवदानी डोंगरपाड्याच्या बाजूने झुकण्यासाठी पुन्हा एकदा ओपन होईल. पण कौतुक करावं तितके कमी आहे विजयचं. ज्या विजयने 6-13 मध्ये चांगला कंट्रोल दाखवलाय.
ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकलाय वाघोबा जांभूळपाडा या संघाने. आई जोधारी डोंगरपाडा ब संघ पराभवाच्या आहेत. चला दोन्ही संघ हस्तांदोलन करायचंय, हस्तांदोलन करायचंय दोन्ही संघाने मैदानाच्या दिशेने या. आई जोधानी कसराळी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आदर्श फणसपाडा संघाला क्षेत्ररक्षण सजवायचंय, आपण दोन्ही संघांनी तयार राहायचंय. एका बाजूने हे जातील आतमध्ये. एका बाजूने फणसपाडा संघ, फणसपाडा संघ एका बाजूने तुम्ही मैदानात जायचंय. एका लाईन मध्ये आपल्याला आतमध्ये जायचं. तर दुसऱ्या बाजूला मी विनंती करीन आज डोंगरपाडा बी आपला कॅप्टन आपण व्यासपीठावरती पाठवा, आपला सन्मान. त्याचबरोबर या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द पुरस्कार देखील जाहीर केला जाईल. भरत मोरे आमच्याबरोबर पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन होतील. हॅलो हॅलो. सन्मान केला जाणार आहे आई जीवदानी डोंगरपाडा संघाचा कर्णधार, आई जीवदानी डोंगरपाडा संघाचा कर्णधार आपण या आदरणीय राजेजी पाटील साहेब यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. खूप चांगला खेळ आई जीवदानी डोंगरपाडा आणि शेवटच्या क्षणाला म्हणजे ती जयेश पाटीलची विकेट मी म्हटलं होतं की हा गेम चेंजिंग मुमेंट ठरू शकतो आणि तो गेम चेंजिंग मुमेंट ठरला. जर का तिथे धावची जयेश झाला नसता का हॅलो. आई जीवदानी डोंगरपाड्याचा हा संघ, धन्यवाद आई जीवदानी डोंगरपाडा. आपण आपला खेळ दाखवण्यासाठी या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आपला मनोभाव. रणजितच्या रनाने ही मॅच जिंकली. रणजित रन्स बरोबर जीत त्याने मिळवून दिली आहे वाघोबा जांभूळपाडा आणि राजेजी पाटील यांच्या शुभ हस्ते गेम चेंजर ऑफ द मॅच ची जर्सी देऊन गौरव केला जाणार आहे. आपण रणजितची चर्चा सुद्धा करणार आहोत. मी राजेश पाटील सरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं. रणजित, पहिली बॅटिंग केली 52 धावांपर्यंत मजल मारत असताना काय दिमागामध्ये प्लॅन होता, किती धावांपर्यंत नेऊन ठेवायचं होतं, काय मनाप्रमाणे धावा उभ्या राहिल्या होत्या का? मी सांगितल्याप्रमाणे 50 झालेल्या होत्या, पण विजय नागेश आऊट झाला, अजित आवडला, प्रेशर माझ्यावरती होता. माझी बॅट लागली, चांगलं झालं, मॅच विन झाली. शेवटच्या क्षणाला जयेश पाटीलने जी केलेली बॅटिंग आणि त्यानंतर त्याचं रनआउट होणं, काय त्या रनआउटचा फायदा तुम्हाला झाला ही मॅच तुम्हाला जिंकण्यासाठी? जयेश रनआउट झाल्यामुळे आम्ही मॅच जिंकलो, नाही त्याची बॅट चालू होती, तो 4 मारत होता. या मॅचला कशा प्रकारे एन्जॉय केलं? संपूर्णपणे पहिली बॅटिंग नंतर फिल्डिंग, टीममध्ये कशा प्रकारचा माहोल आणि पुढच्या मॅचसाठी कशा प्रकारची प्लॅनिंग आम्हाला बघायला मिळेल? मॅच मी धाकधूक झालेली, जरा फिल्डिंग लूज झालेली माझी, माझ्या भावाची पण कॅच सुटलेली, त्यामुळे प्रेशर आला होता आमच्यावरती. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, विजय मामा चषक मला वाटते दरवर्षी खेळता, यावर्षी आल्यानंतर यावर्षीचं आयोजन कसं वाटलं? अजून दरवर्षी मामाचं खूप चांगलं असतं, मामा आमच्यासाठी खूप सपोर्ट करत असतात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. हा होता रणजित ज्याने रन करून मॅचला जिंकलंय आणि जिंकण्यासाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. पुढच्या मॅचला सुद्धा सुरुवात होते, दोन्ही टीम तयार आहेत, समालोचन कक्ष सुद्धा तयार आहेत, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. विजय मामा चषक 2026, स्टे ट्यून विथ डी.का स्पोर्ट्स. थँक्यू. थैंक यू भरत. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं विजय मामा चषक 2026